यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। श्री देवतेच्या पूजना समान मानली जाते अशा भारतीय संस्कृतीला नमस्कार करतो आणि ज्या पवित्र पावन भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत त्या माझ्या नाणेगाठ जीवदानच्या ऐतिहासिक समृद्ध भूमीला नमस्कार करतो। या सुंदर अशा सोहळ्याच्या निमित्तानं ऐतिहासिक आणि रम्य ठिकाणी तुमच्याशी संवाद साधताना मनस्वी आनंद होतो आहे। या विचारपीठावर ज्या व्यक्तिमत्वांच्या प्रतिमा आपण ठेवलेल्या आहेत त्या सर्व वैचारिक प्रगल्भतेच्या मांदियाळीला नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय साळवे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मला अपेक्षा होती उपसरपंच बाईंनी खुर्चीवर बसायला पाहिजे होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम किमान त्या निमित्तानं दिसलं असतं, कारण सगळ्यात महत्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता स्त्रियांची सुरक्षा आणि स्त्रियांचे न्याय हक्क। ताई या पुढे या प्लीज। उपसरपंच बाईसाहेब या, त्यांच्या कृपेनं तुम्ही खुर्चीवर बसलात आणि आज खुर्चीवर बसणार नाही तर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान होईल। बाबासाहेब केवळ डोक्यावर घेऊन मिरवायचे नाहीत, आपल्याला विचारानं स्वीकारायला हवेत। मी मगाशी आलो तेव्हा डीजेवर एक सुंदर गाणं वाजत होतं, कचकच कांदा किती बाई सोसलं। बाबासाहेब म्हणतील मी किती सोसलं आणि तुम्ही काय सोसवायला घेतलं। मला वाटतं बाबासाहेबांना समजून घेताना आम्हाला बाबासाहेबांचा विचारांचा वारसा समजून घ्यावा लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव धारण करण्यापूर्वीचे 14 एप्रिल 1891 रोजी जन्माला आलेले भीम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंतचा प्रवास जरा मी समजून घेऊ शकलो तर खऱ्या अर्थानं या जयंत्या साजऱ्या करण्यामध्ये एक मतीत अर्थ दडलेला आहे, तो आम्ही समजून घेऊ शकू। इथे समोर बसलेली जी काही मंडळी आहे ही विचारानं बांधलेली मंडळी आहे। हे व्याख्यान संपल्यानंतर इथे इतकी लोक जमा होतील की बसायला जागा शिल्लक राहणार नाही, कारण ऑर्केस्ट्रा असणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता की 1935 ला केलेली घोषणा त्यानंतर तब्बल 2 टप जावे लागले, लोकांना सांगावं लागलं की बघा आज जर तुम्ही समजून घेतलं नाही तर आम्ही दुसरीकडे जाऊ। कारण मुळात हिंदू धर्म हा जणू काही एक प्रकारची इमारत आहे, जो ज्या इमारतीच्या ज्या खोलीमध्ये जन्माला येईल, जो वरच्या खोलीमध्ये जन्माला येईल तो वरच्या खोलीत राहतो आणि जो खालच्या खोलीत जन्माला येतो तो खालच्याच खोलीत राहतो। आणि ही इमारत आपल्याला उद्ध्वस्त करावी लागेल। हे तब्बल 1935 ते 56 पर्यंत बाबासाहेबांना वाट बघावी लागली आणि अक्षरशः त्यानंतर कुठं ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवबौद्ध धम्माची नागपूर येथे त्या ठिकाणी साहेबांनी जी काही दीक्षा घेतली तो पर्याय निवडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध या धम्माकडे का गेले याचा कधीतरी आम्ही विचार करायला हवा। वैचारिक प्रगल्भतेनं आणि जगाला शांतीचा संदेश प्रदान करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या विचारांची प्रणाली आम्ही समजून घ्यायला हवी। केवळ बाबासाहेबांचं नाव घेऊन जाती जातीमध्ये द्वेष आणि धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करणं हा आमचा उद्देश असता कामा नये। बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं नाचावं, जरूर नाचावं, पण एक माणूस गरिबीतून दिवस काढत असताना ज्या माणसाला माहिती आहे की मला हे एकदा मिळालेलं पुस्तक पुन्हा वाचायला मिळणार नाही, म्हणून एकदा हाती आलेलं पुस्तक जोपर्यंत माझ्या मस्तिष्कामध्ये आणि माझ्या मेंदूमध्ये पूर्णपणे फिट होत नाही तोपर्यंत हातात घेतलेलं पुस्तक बाजूला न ठेवणाऱ्या त्या ज्ञानार्जनाची भूक असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही समजून घ्यायला हवेत।
नाचून जरूर साजरी करावी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर वाचून साजरी केली तर त्यांना जास्त आनंद होईल. मला वाटतं ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर वाचले ते जनकल्याण मध्ये कामाला लागले, कोण अभियंता झाले. तुमच्या समोर इतकी मोठी आदर्श आहे आणि म्हणून वैचारिक प्रगल्भतेमध्ये असलेल्या तुम्ही सगळ्या माणसांना मी काय सांगावं. आज संयुक्त जयंती आपण साजरी करतो आहोत, पण ज्या वेळेला संयुक्त जयंती साजरी करतो त्यावेळेला साहेब बऱ्याच काही संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. कारण अनभिषिक्त आणि अलिखित नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरता मर्यादित ठेवणारी एक जमात महाराष्ट्रात भारतात जन्माला आली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मर्यादित ठेवणारी एक जमात महाराष्ट्रात भारतात जन्माला आली आहे. आणि जर दोन जाती एकत्र येऊन एकत्र जयंती साजऱ्या करणार असतील, किंबहुना एक गाव म्हणून आम्ही दोघं व्यक्तिमत्वांच्या जयंत्या साजऱ्या करणार असू, तर बऱ्याच जणांच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होते. आणि मग अशा संघर्षाच्या काळामध्ये तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे की त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दोन महान व्यक्तिमत्वांच्या विचारांची रोपण आपल्याला करावी लागणार आहे. बऱ्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन व्यक्तिमत्वांच्या मध्ये ज्या वेळेला तुलना केली जाते, मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज या दोन व्यक्तिमत्वांमध्ये तुलना होऊच शकत नाही. तुम्ही म्हणाल कशी? मुळात छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळामध्ये जन्माला आले त्यावेळेला महाराष्ट्राची असलेली गरज, त्यावेळेला करावा लागणाऱ्या कृती आणि त्यावेळेला त्यांनी केलेलं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले कालखंड, त्यांच्या काळाची असलेली अपेक्षा, गरज, त्यांनी केलेलं काम, त्यांच्या कामाच्या पद्धती या दोघांच्या वेगवेगळ्या आहेत. एक मुलगा राजेशाहीच्या काळामध्ये जन्माला आलाय तर एक मुलगा पारतंत्र्यामध्ये असताना जन्माला आलाय. दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, परंतु दोघांचं ध्येय एकच आहे. दोघांचं ध्येय एकच आहे. आतापर्यंत माझ्या वडिलांनी लोकांच्या हाताखाली काम केलं असेल, पण मला लोकांच्या हाताखाली काम नाही करायचं, तर लोकांच्या हाताला काम द्यायचं या विचारानं प्रेरित झालेला वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेणारा शिवाजी राजा ज्या वेळेला आम्ही समजून घेतो, त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं अगदी कमी वयामध्ये जास्त ज्ञानार्जनाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्हाला राजा निर्माण करायचं नाही, राजाच्या पोटी राजा जन्माला येणार नाही, तर आम्हाला मतदानाच्या पेटीतून राजा तयार करणारा आणि राजा ठरवणारा मतदार निर्माण करायचा आहे. हा विचार आम्हाला समजून जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय या विचारांच्या सूत्रीवर बैठक असलेली जी संविधान आहे त्या संविधानाचा मूळ गाभा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्या संविधानाच्या 15व्या भागात की या संविधानाचा बेस जर कोणता असेल तर तो 350 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेला स्वराज्य आहे. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकाच छताखाली आणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि जातीच्या पलीकडे जाऊन संविधानाच्या माध्यमातून समता प्रस्थापित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजून घ्यावे लागतील. ना की आमचे बडे की त्यांचे बडे, की आमचे मोठे की त्यांचे मोठे या वादामध्ये अडकण्यापेक्षा आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जी माणसं कोणत्या जन्माला, कोणत्या जातीत जन्माला यावं हे तुमच्या आणि आमच्या हातामध्ये नाहीत, पण ही माणसं जी जगामध्ये आज मोठी झालेली आहेत, ही माणसं कोणत्या जातीची राहत नाही, ती अखिल मानव धर्माची होतात आणि मग त्यांची जात, त्यांचा समाज, त्यांचा धर्म याच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा विचार जगाला देत सुटतात. हिंदू धर्मातल्या माणसाने जेवढं तत्वज्ञान भगवद्गीतेचं वाचलं नसेल तेवढं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलंय. एखाद्या इस्लामिक माणसानं जेवढं कुराण वाचलं नसेल तेवढं कुराण बाबासाहेबांनी वाचलंय.
हे का? कारण त्यांच्या मनामध्ये कुठल्याही जाती धर्माबद्दलचा द्वेष नाही. जे जे मला चांगुलपणाचं आहे, जे जे मानवाच्या कल्याणाचं आहे ते मी स्वीकारेल, आणि जे जे माझ्या मनाच्या बुद्धीला पटणार नाही मी ते सोडून देईल. ना की कुठल्या जातीवर कुठल्या धर्मावर ती बोट ठेवून कोण कसा नालायक आहे आणि कोण कसा चुकीचा आहे हे सांगत बसेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना या दोन व्यक्तिमत्वांच्या चरित्राचा दुवा साधत असताना, त्यांचा संगम साधत असताना मला तुम्हाला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला जात विचारले नाही, कोणाला धर्म विचारला नाही, आणि कोणाला विचारलं असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं स्किल, अलीकडच्या काळात आम्ही ज्याला पोटेन्शियल बेस वर्क म्हणतो, म्हणजे ज्याच्याकडे जे स्किल आहे, ज्या चांभाराकडे चांगली चप्पल शिवता येते, लोहाराला चांगलं तलवार बनवता येते, ज्याला चांगली शेती करता येते आणि शेतीच्या बरोबर लढाई करता येते, त्या माणसाला त्याच्या कुवतीनुसार काम दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून आज ज्या वेळेला या सगळ्या परिस्थितीची गरज आम्ही पाहतो, त्यावेळेला या दोन माणसांच्या जयंत्या एकत्र साजऱ्या करण्याच्या पाठीमागचा आयोजकांचा उद्देश एकच आहे की या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये भेद न करता त्यांच्या कामाचा उद्देश आणि त्यांच्या जीवनाचा ध्येय आम्ही समजून घेतला तर जात धर्म याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आम्ही एकत्र येऊ. आणि म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाचा मी विचार करतो, खर तर माझ्यासाठी तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण नाणेघाट माझ्यासाठी माझं दुसरं घर आहे. आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा जर मी कुठे गेलो असेल तर ते या नाणेघाटामध्ये आलेलो आहे. याचं कारण असं आहे, ज्या वेळेला सह्यपुत्रच्या माध्यमातून मी काम सुरू केलं, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर घ्यायचं काम सुरू केलं, न्यायला लागलो, केवळ गड किल्ले फिरवण्याच्या पलीकडे जाऊन त्यांना माहिती द्यायला सुरुवात केली, तर माझ्या सह्यपुत्राचा पहिला ट्रेक या नाणेघाट जीवधनवरती मी आणला. याचं कारण आहे की मी जिथे राहतो तो या नाणेघाटच्या खाली मुरबाड मध्ये, आणि हे नाणेघाट मुरबाडसाठी आणि माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणखीन तुमच्या आनंदाची गोष्ट कदाचित तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, पण अभिमानाची गोष्ट ही आहे की याच नाणेघाटच्या जीवधन किल्ल्यावर जेव्हा मूर्तिजा नावाचा निजामशाही बाल वंशज त्या ठिकाणी होता आणि निजामशाही जवळ संपली, आदिलशाही मोघल एकत्र आले, दोघं एकत्र आले आणि निजामशाही संपवायला घेतली. शहाजीराजे त्यावेळेला आदिलशाही मध्ये होते, आदिलशाहीतून पुन्हा निजामशाहीमध्ये आले, निजामशाहीमध्ये आले आणि मूर्तिजा जीवधनच्या किल्ल्यावरून शोधून काढला आणि निजामशाही पुन्हा वाचवली 1636 पर्यंत. याच्या पुढचा आणखीन सांगतो तुमच्या आनंदाची गोष्ट. तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्ही अशा ऐतिहासिक ठिकाणी जन्माला आलात की ज्या भूमीनं छत्रपती शिवाजीराजांना आई जिजाऊच्या गर्भात असताना पाहिलं. तुम्ही इतके नशीबवान आहात की आई जिजाऊ गर्भवती असताना ज्या भूमीतून शिवनेरीचा किल्ला जवळ करत होती त्या नाणेघाटच्या घाटघरच्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलात, जिथल्या माणसांनी आई जिजाऊला विचारलं असेल, आई नाणेघाट चढत असताना दमली असेल का ग, आई हा गोडभर गुळाचा खडा आणि पाण्याचा घोट घे, आई फार दमून आली अशी. तुम्ही इतके नशीबवान आहात की जिथे तुम्ही जन्माला आलात तिथे जन्माला आलेल्या माणसांनी जिजाऊसाठी आनंद आणि मदत केली असेल. जिजाऊ ज्या वेळेला गर्भवती होत्या त्या गर्भवती असताना या नाणेघाटच्या घाटघरहून त्या शिवनेरीला जवळ करत होत्या, त्या शिवनेरीच्या जवळ गेल्या होत्या. एका हाकेच्या अंतरावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊनं जिथं जन्म दिला तो शिवनेरीचा किल्ला तुमच्या जवळ आहे. 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस होता. तुम्हाला कल्पना आहे मला माहित नाही, जुन्नरच्या या आपल्या परिसरामध्ये तब्बल 3 वर्ष दुष्काळ पडला होता, पाण्याचा थेंबही नव्हता. आजही तुम्हाला ती परिस्थिती काही वेगळी मला दिसत नाही. पाण्यासाठी टँकर आणावे लागतात, पण त्या जुन्नरच्या परिसरामध्ये ज्या वेळेला या इकडे दुष्काळ पडला होता, 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस होता. जिजाबाईंना प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या. जिजाबाईंना दारुणी महालात नेण्यात आलं. दारुणी महाल म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर बाळंतपणाच्या खोलीमध्ये, म्हणजे राण्यांसाठी जी स्पेशल खोली असायची त्या खोलीमध्ये जिजाबाईंना नेण्यात आलं.
इथे जेवढ्या माझ्या आया बसलेल्या आहेत सगळ्यांनी विचार करा. एक गर्भवती स्त्री शिवनेरीचा किल्ला चढून वरती जाते. 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस उजाडतो. दारुणी महालामध्ये नेण्यात येतं आणि वेदना व्हायला लागलेल्या आहेत. सकाळची प्रहर आहे. सकाळची प्रहर निघून गेली पण कुठल्याही प्रकारची वार्ता येत नव्हती. आजूबाजूच्या आया बाया यायला लागल्या. शिवनेरीचे किल्लेदार होते विजयराव चिदोजी विश्वासराव. विजयरावने तो दार ठोठावला. सुईणींना विचारलं काय झालं. सुईणी सांगतात अजून काहीच नाही. पुन्हा विजयराव माघार येतात. पुन्हा स्मशान शांतता. कुणीच कुणाशी बोलत नाही. पुन्हा जातात. दुपारचे 3 वाजलेले. त्या दारुणी महालाचा दरवाजा ठोठावला जातो. सुईणींना विचारलं जातं काय झालं. सुईणी सांगतात अजून काहीच नाही. विजयरावांपुढे प्रश्न आहे कारण शहाजीराजे शिवनेरीच्या किल्ल्यावरती नाहीयेत. जिजाबाईच्या सासूबाई त्या शिवनेरीच्या किल्ल्यावरती नाहीयेत. किती भावनिक किनार असलेला प्रसंग आहे. आई आम्हाला असं वाटतं मी गर्भवती असताना माझी आई माझ्या बाजूला असायला पाहिजे. माझी सासूबाई माझ्या जवळ असायला पाहिजे. माझा नवरा जवळ असायला पाहिजे. आजकाल शिकलेल्या स्त्रिया म्हणतात का माझा पेन समजून घ्यायला माझा नवरा पण माझ्या बाजूला पाहिजे. मान्य आहे पण जिजाबाईच्या जवळ ना तिचे माहेरचे ना तिचे सासरचे कोणी नव्हते. शहाजीराजेंनी डोकं लावलं म्हणून त्या विजयरावांची मोठी मुलगी शंभूराजेंना केली. तेव्हा ते व्याही झाले आणि जिजाऊंची तिथे व्यवस्था झाली. संध्याकाळची वेळ होती. मेघराजाचं आगमन सुरू झालं होतं आणि त्या मातीला सुगंध यायला लागला. फेब्रुवारीच्या महिन्यात विजयरावांना बातमी पोहोचली. चला चला विजयराव तुम्हासनी बोलावणे धाडल्या ती. विजयराव चला चला तुम्हासनी बोलावणे धाडल्या ती. आणि विजयराव पळत पळत निघाले. त्या दारुणी महालाचा दरवाजा बंद होता. सगळ्यांचं लक्ष त्या दारुणी महालाच्या दरवाजावरती आहे. विजयराव पळत पळत गेले. दारुणी महालाचा दरवाजा ठोठावला. सुईणींना विचारलं काय झालं. सुईणी म्हणाल्या मुलगा झाला मुलगा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या शिवनेरीच्या किल्ल्यावर अशाच प्रकारची ललकारी त्यावेळेला दिली गेली असेल. आत्या आली असेल 2-4 गुगलवरती नावं सर्च करून शिवाच्या कानात सांगायला. 2-4 कठीण नावं तिने सांगितली असतील भाच्याच्या कानात. तसं काही नव्हतं पण बाळाचं नाव शिवाजी ठेवलं आणि बाळ लहानाचे मोठे व्हायला लागले. मंडळी 1-2 वर्षाचं बाळ त्या शिवनेरीच्या किल्ल्यावरती दुडू चालायला लागलं. दुडू चालणाऱ्या त्या बाळाला कधी बाळानं चालावं पडावं धडपडावं आणि उंबरठा ओलांडताना बाळ शिवबा एक दिवस पडले रडायला लागले. धडपडणाऱ्या बाळ शिवबाकडे बघून एक दासी धावत गेली आणि त्या बाळ शिवबाला उचलणार तेवढ्या जिजाऊन डोळे वटरले. अगं वेडी आहेस तू. नको उचलूस माझ्या बाळाला. दासीनं जिजाऊंना हात जोडले आणि म्हणाली गुस्ताखी माफ हो मा साहेब. बाळ पडलंय धडपडलंय रडतंय आणि तुम्ही म्हणतासा उचलू नको. जिजाऊचं उत्तर ऐका. बाळ शिवबा का घडलं याचं कारण आहे. जिजाऊ म्हणते अगं वेडी आहेस तू. माझं बाळ पडेल धडपडेल रडेल पण माझं बाळ कोणाच्या आधारावर मला उभं करायचं नाही तर माझं बाळ स्वतःच्या पायावर मला उभं करायचंय. स्वतःच्या पायावर. आणि त्या विचारांची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही कोणाचे लाचार होऊ नका. विचार स्वीकारा आणि स्वाभिमानानं जगात राहा या आयुष्यामध्ये कायम. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. कुठे जाते भांडणं लावत बसतात. कधी कधी बाळशिवबा जेवताना रडायचे ओरडायचे नखरे करायचे आपल्या भाषेत. आणि मग जेवता जेवता बाळ रडायचे. मग जिजाऊ त्याच्या हातामध्ये बाळशिवबा जेवताना रडायचे. मग जिजाऊ त्याच्या हातामध्ये बोला ना. किती लोकांची मुलं जेवताना मोबाईल हातात घेतात. जरा हात वरती करा. 6 वर्षापर्यंतची ज्यांची मुलं आहेत किती जणांची मुलं जेवताना मोबाईल हातात घेतात. अहो मुलांचं काय सांगता म्हणा आम्हीच घेतो. आडानी म्हातारी म्हणते अगं नको देऊस पोराला जेवताना मोबाईल. शिकलेली सुनबाई म्हणते गप्प बस आहे तुम्हाला काही कळत नाही पोरग मोबाईल शिवाय जेवत नाही. आता तिला प्रश्न पडतो म्हातारीला हिचा नवरा जेवला कसा असेल.
साहेब म्हणाले तेव्हा नव्हतेच मोबाईल, नव्हतं म्हणून राजे शिवाजींना आंबेडकर साहेब जन्माला आले, तयार झाले. जिजाऊना चिऊचा घास, काऊचा घास, माऊचा घास प्रेमानं मायेनं भरवला. आज आम्ही म्हणतो मुलं आमची ऐकत नाहीत. हो, का नाही ऐकत? आईची माया नावाची गोष्ट, आईची मात्सल्याची गोष्ट त्या मुलाला त्या जेवणामधून जातच नाहीये. माझ्या नवऱ्याची बायको बघता बघता हिचा नवरा तिच्या बरोबर, तिचा नवरा हिच्या बरोबर, मग आम्हाला प्रश्न पडतो ही राहणार कुणाबरोबर? हे सगळं बघत असताना आम्ही जर आमच्या पोरांना जेवण चालणार असू तर त्या पोरावरती संस्कार होणार कुठून? विहिरीत असेल तर पोहण्यात येईल ना. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या करणार आहोत, आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत. तर जयंती साजरी करत असताना मला विचारांचा उहापोह करावा लागेल. जिजाऊ गर्भवती होती 5 महिन्याची. त्या वेळेला जिजाऊनं काय काय ऐकलं असेल? आज आमच्या घरातली जर गर्भवती स्त्री असेल तर गर्भवती स्त्री कोणती पुस्तकं वाचते मला सांगा. लहान लहान लेकरांच्या हातात जेव्हा आई वडील मोबाईल देतात, सहज सांगतात, बघा ना, त्याला सांगायची गरज पण लागत नाही, त्याचा तोच युट्यूब लावतो. अहो, पोटात असताना तिने तेच केलं ना. ते आतून हँग झालेलं पोरगा आतून आवाज येतो आईला, आई बस कर आता, हँग व्हायला आलो, तर व्हॉट्सअपची चॅट क्लिअरच करत बसते. तो जन्माला येताना बाबासाहेबांना शिवाजी महाराज जन्माला येणारच नाही, तो जन्माला येताना पोकेमॉन डोरेमॉन शोधत बसेल. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हात जोडून 134व्या जयंतीच्या निमित्तानं खर तर आज तुम्हाला सगळ्यांना गोड गोड ऐकायला मिळणार होतं कदाचित. इतिहासाचे अभ्यासक सन्माननीय साहेब या ठिकाणी काही अपरिहार्य कारणामुळे आले नाही. बाबासाहेबांची आणि शिवाजी महाराजांची इच्छा असावी की त्यांच्याकडून माझ्या मुखद्रविंदातून तुमचे कान टोचले जावेत. हा माईकचा रिस्पेक्ट म्हणून बोलतोय, नाही तर बाजूला झाल्यावर मी तुम्हाला हे काही सांगणार नाही, कारण हे माझं कर्तव्य आहे. ते जर केलं नाही तर विचारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल. आपल्या घरात जर 5 महिन्याची गर्भवती स्त्री असेल, माझं सगळं व्याख्यान विसरला तरी चालेल, हा एवढा एक विचार घेऊन जा. पुढच्या वर्षी जयंतीच्या निमित्तानं काहीतरी बदल झालेला नक्की दिसेल तुम्हाला. आपल्या घरात जर 5 महिन्याची गर्भवती स्त्री असेल तर त्या गर्भवती स्त्रीला राजे शिवाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकायला वाचायला द्या. ज्या घरातली स्त्री राजे शिवाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजी बाबासाहेब जन्माला आले नाही तरी चालेल, पण त्यांच्या विचारांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला विचार समजून घ्यावे लागतील. बघा, आणखीन एक तुमच्या अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मामाचं गाव किती लोकांना माहिती आहे? जरा हात वरती करा. मामाचं गाव माहिती आहे? माहिती आहे का कोणाला? जेवढे मिरवणुकीत नाचले होते त्यांच्यापैकी किती लोकांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मामाचं गाव? मसा किती लोकांना माहिती? मसा, बैल बाजारासाठी असलेली मशाची जत्रा किती लोकांना माहिती आहे? किती लोक गेलेत मशाला? सगळेच जाऊन आले. या मशाच्या जवळ आंबेटेंबे नावाचं एक गाव आहे. काय? आंबेटेंबे. या आंबेटेंबेच्या गावामध्ये असलेले सुभेदार पंडित, त्यांचं आडनाव आहे पंडित. आता हे पंडित कुटुंबातले सुभेदार त्यावेळेला सैन्यामध्ये कामाला होते आणि त्या सुभेदारांची कन्या, तिचं नाव आहे भीमा. पंडित मालोजीराव माहिती आहेत तुम्हाला? मालोजीराव बाबासाहेबांशी निगडीत बोलतोय. मालोजीराव माहिती आहेत का? रामजी, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तर मालोजीराव हे रामजींचे वडील. वाचत जर तुम्ही, नाचून काय फायदा नाही. तर रामजींचे वडील मालोजीराव हे स्वतः सैन्यामध्ये होते. आता मी काय परंपरा सांगतोय बघा तुम्हाला. मालोजीराव स्वतः सुभेदार सैन्यामध्ये. मालोजीरावांचे चिरंजीव रामजी, चौथे अपत्य, हे रामजी स्वतः सैन्यामध्ये कामाला लागले.
आणि नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक झाले. आता तुमच्या आमच्या समोर बऱ्याच गोष्टी काय मांडल्या जातात की बऱ्याच काही गोष्टी जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी. आता तुम्ही जरा विचार करा, एक माणूस मालोजीराव जे कबीरपंथीय होते, त्यांच्याच विचारांच्या परंपरेमुळे रामजींवर तो प्रभाव झाला. ते स्वतः कबीरपंथाची त्या विचाराने ते चालत होते. त्यामुळे या कुटुंबामध्ये विचार आणि आचार या दोन्ही गोष्टी शुद्ध विचारांच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये व्यसन, मद्य या गोष्टीला थारा नव्हता. आज आम्ही मोठ्या अभिमानानं म्हणतो, कशी भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. बाबासाहेब जर आज AI च्या माध्यमातून बोलत असतील ना, तर ते म्हणतील, अरे मी केलं खूप तुमच्यासाठी, पुण्याई म्हणतोस माझी अंगठी सोन्याची बोटाला. अरे पण मूर्खा, कशाला धरतोस बियरचा घोट ओठाला. ज्यांना पटलं असेल तर टाळ्या वाजवा. ज्या माणसानं जिंदगी भर सांगितलं प्रतिज्ञांच्या माध्यमातून, व्यसन करू नका बाबा, व्यसन करू नका बाबा, पण जयंतीच्या दिवशी जर आम्ही दारू पिणार असू, तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, जे जे लोक आज दारू पिले असतील त्यांचं या वर्षभरात आतड्या जर खराब नाही झाल्या तर हारलो मी पण. वाटोळं होईल त्यांच्या आतड्यांचं जे आज दारू पिले असतील. कशाला जयंती साजरे करायचे आम्ही? लोकांना दाखवण्यासाठी? कशासाठी? आमच्या छाताडावर बाबासाहेब, डोक्यावर बाबासाहेब, आमच्या पाकिटात बाबासाहेब. अरे बाबासाहेब मिरवायचेच असतील तर हृदयात मिरवा, उद्या कोणापुढे लाचार व्हायची गरज लागणार नाही. आम्हाला हे समजून घ्यावं लागेल. या आंबेटेंबे गावच्या भीमाबाई आणि रामजींचा विवाह झाला. ज्या वेळेला ते महू या ठिकाणी त्यांच्या सैन्याच्या तुकडीचा तळ त्या ठिकाणी बसला आणि त्याच वेळेला रामजी त्या ठिकाणी असलेल्या नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक झाले. एक साधा विचार आहे तुमच्या पुढे ठेवतो, याचा विचार करा. जे तुम्हाला खूप जास्त गोष्टींचा बाऊ करून सांगितलं जातं की असं झालं, तसं झालं, अमकं झालं, आणि मग एका विशिष्ट जाती धर्माबद्दल तेढ निर्माण केली जाते. एक माणूस सुभेदार होतो एका सैन्यामध्ये, आजच्या मितीला सुद्धा ते शक्य नाही. एक माणूस एखाद्या स्कूलचा मुख्याध्यापक होतो. बाबासाहेबांचे वडील मुख्याध्यापक आहेत एका शाळेचे. जे समज गैरसमज पसरवले जातात ना विनाकारण, त्याचं अनालिसिस करा. आता बस झालं ना, 75 वर्ष उलटून गेली, किती दिवस आम्ही लोकांचं ऐकणार आहोत? म्हणजे या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देखील तुम्हाला बिघडवलं जातं, उकसवलं जातं वेगवेगळ्या जाती धर्मांबद्दल. वास्तविक पाहायला गेलं तर जेव्हा आम्ही सामान्य माणसांमध्ये वावरतो तर या जातीभेद, धर्मभेद केव्हाच संपलाय, तो शिल्लक राहिला फक्त आणि फक्त कागदावर. आणि या व्यासपीठावरून उद्बोधक भाषण करून भडकवणाऱ्या त्या माणसांच्या वक्तव्यांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची गोष्ट तुम्हाला सांगतो होतो. रामजी आणि त्यांच्या पत्नी भीमाबाई ही मंडळी आता त्या महू या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. साहेब वेळ म्हणा, कारण मग तुमच्या पोटात कावळे कोकायचे आणि मी पोट तिडकीने बोलायचो. आणि एकतर मला थोडस स्पष्ट बोलायला लागतं. पुढच्या वर्षी तुम्ही मला नाही बोलवलं तरी चालेल, एकतर मी अपघातानं तुमच्याकडे आलोय, पण माझं काम आहे ते. मंडळी, दोघांचा विवाह झाला, नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक झालेले आहेत आणि आता मस्तपैकी वसंत ऋतू सुरू झालेला आहे. भीमाबाईंनी आजूबाजूच्या त्या सगळ्या शेजाऱ्यांना सांगितलं, महू मध्य प्रदेशमध्ये माझ्या ना जरा पोटात दुखत आहे. आणि मग आजूबाजूच्या सगळ्या, यांची पण परिस्थिती बघा ना, कोणी माहेरचे सासरचे कोण नाही, फक्त हेच कुटुंब आहे. एखादा माणूस जन्माला येतो आणि तो घडतो ना, त्याच्या पाठीमागे परिस्थिती कारणीभूत असते. त्या परिस्थितीचा बाऊ न करता त्याच्यातून ताऊन सुलाखून जो माणूस उभा राहतो त्याला खरं म्हणजे माणूस म्हणतात, ना की कोणावर बोट ठेवत. भीमाबाईंनी सांगितलं मला पोटात दुखायला लागले आणि मग सगळ्या महिला रात्रीच्या रात्री त्या आजूबाजूला गोळा झाल्या आणि भीमाबाईंची काळजी घ्यायला सुरुवात झाली.
आणि तो दिवस अखेर उजाडला. 14 एप्रिल 1891 महूच्या गावामध्ये जोरदार किंकाळी उठली. ती केवळ एका रडणाऱ्या लहान बाळाची किंकाळी नव्हती, तर ती किंकाळी होती येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असंख्य अन्यायग्रस्त माणसांना न्याय देणाऱ्या बाळाची. ती किंकाळी फक्त सामान्य बाळाची किंकाळी नव्हती, ती किंकाळी होती असंख्य अस्पृश्य समाजाला सर्वसामान्य माणसांमध्ये स्वाभिमानाने अभिमानाने उभं करणाऱ्या त्या बाळाची. ती किंकाळी नव्हती एका सामान्य बाळाची, ती किंकाळी होती अनेक वर्ष खितपत पडलेल्या समाजाला माणसामध्ये आणणाऱ्या त्या युग पुरुषाची. ती किंकाळी होती भीम म्हणून जन्माला आलेल्या बाळाची, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून नामारूपाला आला, त्या डॉक्टर भीमरत्न बाबासाहेब आंबेडकरांची. ती किंकाळी होती भारत रत्न घटनाकार शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. ती किंकाळी होती अर्थशास्त्रज्ञाची, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या कायदेमंत्र्यांची. ती किंकाळी होती 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या भारतासाठी जगाला हे वाटप असं संविधान देणाऱ्या त्या घटनाकारांची. आणि म्हणून ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या नावाचा उल्लेख होतो, इथे बसलेली जे लहान मुलं आहेत आणि जी माझी पायरीवर बसलेली लहान मुलं आहेत, मला त्यांना सांगायचं आहे, इंस्टाग्रामचं रील्स स्क्रोल करणं इतकं सोपं आयुष्य झालंय. म्हणजे कपाव कप 7 कप त्यावर ठेवली बशी आणि माझी पिल्लू सोडून बाकी सगळ्या म्हशी 8वीच्या पोरांचे स्टेटस व्हॉट्सअपला. माझ्या सगळ्या आई वडिलांना विनंती आहे की किमान तुम्ही पोरांच्या समोर तरी मोबाईल नका ना घेऊ, तुम्ही तरी नका ना घेऊ त्यांच्या समोर. तुम्हीच त्यांच्या समोर मोबाईल घेता तर त्याच्यावर कंट्रोल ठेवणार कुठून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानार्जनाची भूक समजावून सांगा त्याला. ज्या वेळेला शिक्षण पूर्ण झालं आणि पुन्हा बाबासाहेबांना असं वाटलं की आता पुढचं शिक्षण घ्यायला पाहिजे, लग्न झालंय. तुम्ही सगळ्यांनी गाणं ऐकलं असेल ना, कुंकू लावलं रमानं. रमाबाई माहितीये तुम्हाला? रमाई माहितीये? त्या रमाईचा त्याग सांगा ना तुमच्या मुलींना. या नवीन ज्या लग्न होऊन जाणाऱ्या मुली आहेत ना, त्यांना रमाईचा त्याग सांगा, म्हणजे कुटुंब व्यवस्था सुरक्षित राहील. नका ना सारखा व्हॉट्सअप करू. तुला जर नवऱ्याचा ना सासूचा लई त्रास असेल तर इकडे माझी पोर मला पोसायला काही जड नाही. तिला सांगा रमाईचा त्याग. लग्न झाल्यानंतर तिला असं वाटलं की हा समाजातला मुलगा शिकलेला आहे, याच्या बरोबर लग्न केलं तर सोन्याच्या चमच्यात जेवेल आमची लेक, या आशेनं पोरगी दिली होती. पण लग्न झाल्यानंतर मुलगा म्हणतो मला भविष्यात पुढच्या शिक्षणासाठी मला परदेशात जायचंय. सयाजी गायकवाडांची मिळालेली शिष्यवृत्ती, त्या शिष्यवृत्तीनं शिक्षण पूर्ण होणार नव्हतं. मग रमाईला कोणीतरी आजूबाजूच्या बायांनी माणसांनी सांगावा, मिळालेल्या शिष्यवृत्तीत बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण होणार नाही ग रमा. ती म्हणाली असती लग्न करून आणली मला, नाही हो बाबा गेला तिकडे शिक्षण घ्यायला, कशाला आणली मला, निघून आली असती घरी. पण ती खानदानी होती रमाई. ती म्हणाली माझे बाबासाहेब तिकडे उपाशी राहत असतील, कसे शिक्षण घेत असतील, कसे करत असतील बाबासाहेब, कसं उदरनिर्वाह चालत असेल. मी इकडे चांगलं चुंगलं बनवून खायचं आणि बाबासाहेबांना जर काही खायला मिळत नसेल तर नको हे मला खाणं. शेवटी तिनं आपल्या पोरांना जवळ घ्यावं आणि शेण गोळा करावा. त्या शेणाच्या शेणपुड्या थापाव्यात, शेणपुड्या विकून जो काही पैसा येईल तो पैसा बाबासाहेबांना परदेशात पाठवावा आणि म्हणावं बाबासाहेबांना की आणखीन काही लागलं तर मला सांगा, पण शिक्षण अर्ध सोडून येऊ नका, कारण तुमच्या एकट्याच्या जीवावर 9 कोटी जनता आशेवर आहे. शिक्षण अर्ध ठेवून येऊ नका बाबासाहेब. हे रमाईचा त्याग सांगा ना येणाऱ्या माझ्या नव्या लग्न होऊन जाणाऱ्या लेकींना. कशाला जातीभेद निर्माण करायचा? बाबासाहेबांचा संघर्ष सांगा, माझ्या रमाईचा संघर्ष सांगा. बाबासाहेबांचं ज्ञानार्जनाची भूक माझ्या पोरांना सांगा. इकडे रे, तिघ जण इकडे. ते म्हणतात यांचा काहीतरी वेगळाच चाललंय. इकडे तुम्ही तिघ इकडे. पुढच्या काळात फार अवघड अवस्था आहे. कोणी येऊन आपोची गोळी देईल आणि आपल्याला त्याच्या ताब्यात ठेवी. आम्हाला स्वतःची विचारशक्ती असायला पाहिजे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. एकीकडे ज्या ब्रिटिशांची सत्ता भारतावरती आहे, लंडनला असताना लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते. बघा ना किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण माणसाला विचार करायला लावणार आहेत. बाहेरच्या देशात गेल्यानंतर आजकाल जी काही हॉस्टेलला जाणारी मुलं आहेत, त्या मुलांसाठी किती मोठा मेसेज आहे. आईला 10 वेळा कॉल करायचे, वडिलांना कॉल करायचे. मला जर शिकवायची ऐपत नव्हती तर बाहेर टाकलं कशाला? माझ्या शिक्षणाचा पैसा, मला जेवायला पैसे, मला हॉस्टेलला राहायला पैसे पाठव, इथपर्यंत नाही तर शिक्षण सोडून परत घरी येतो. या धमक्या देणाऱ्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानार्जनाची भूक सांगा ना. अहो, लंडनच्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब अभ्यास करत होते. अभ्यास करता करता भूक लागायचे. आजूबाजूची मुलं लंच टाइमच्या वेळेला कॅफेटेरियामध्ये जायचे, डबा खायचे. पण जो माणूस बाहेरच्या देशात, जिथे आपली कोणी सांगावी अशी माणसं नाहीत, तिथं चमचमीत बनवून देणार कोण? एका दुसरा पावाचा तुकडा खिशात घेऊन जायचा, लायब्ररीमध्ये बसायचं. जरा भूक लागली, देहाची गरज आहे की एक तुकडा चावायचा, पुन्हा खिशामध्ये ठेवायचं. एक दिवस त्या लायब्ररीनं बघितलं की भीमराव काहीतरी खिशातून काढतो आणि लायब्ररीत पुस्तकं वाचताना खातो. मंडळी, लायब्ररियन कम्स टू द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर and asked to Dr. भीमराव आंबेडकर, भीमराव, this is not allowed in this library, you are punished. Come to my cabin. केबिन मध्ये बोलवलं बाबासाहेबांना. भीती वाटली, काय करतोय काय नाही. बाबासाहेबांना म्हणाल की तू लायब्ररीमध्ये पावाचा तुकडा खाल्लास, यू आर पनिश्ड. तुला शिक्षा होईल आणि तुला ती शिक्षा भोगावी लागेल. वाय बाबासाहेब कॉल्ड द ग्रेटेस्ट मॅन इन द वर्ल्ड? का त्यांना ज्ञानार्जनाची भूक आम्हाला दिसते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खा जग त्यांच्या विचारांना का सन्मान करतो? याचं उत्तर आहे का? बाबासाहेबांनी हात जोडले त्या लायब्ररियनला, म्हणाले, तुम्ही जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण लायब्ररीत यायचं बंद नका करू. तुम्ही म्हणालात तुमचं पाणी भरतो, पाणी भरेल. तुम्ही म्हणालात झाडून काढून तो झाडून काढेल, पण लायब्ररीत यायचं बंद नका करू. तो लायब्ररियन पण इतक्या उदार अंतःकरणाचा होता. तो म्हणाला, भीमराव, तुझी शिक्षा उद्यापासून सुरू होईल. लंच टाइमच्या वेळेला पुस्तक वाचतानाच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला पुस्तकं वाचणार असशील त्यावेळेला पुस्तकं वाचायची, त्यावेळेला भाकर खायची नाही. भाकर खायची लंच टाइमच्या वेळेला. भीमरावांना प्रश्न पडले, यांना सांगू कसं? अरे भाकर बनवून देणारा कोणी नाहीये घरी. भीमरावांच्या डोळ्यातली आसव त्या लायब्ररियननं ओळखली आणि तो लायब्ररियन म्हणाला, तुझा डबा मी आणत जाईन, कॅफेटेरियामध्ये माझ्यासोबत दूर बसून जेवायला बसायचं. आम्ही 2 पावलं पुढे गेलो ना तर नियती आमच्या समोर सगळं उभं करते आणि बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात, ज्या माणसाच्या मन आणि मस्तिष्कामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आहे त्यांना यश मिळाल्याशिवाय राहत नाही, पण आम्ही अगोदर प्रयत्न करायला हवेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात. म्हणजे बाबासाहेबांकडे पाहिल्यानंतर आम्हाला अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेब दिसतात. द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उत्पादनाची वाढ व्हायला हवी, त्यांना पाणी मुबलक मिळायला हवं, त्यांना चांगल्या चांगल्या सुख सोयी सुविधा मिळायला हव्यात, तर माझा शेतकरी समृद्ध होईल. आणि हा भारत माझ्या शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे, म्हणून शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं याकरिता खोटी पद्धत बंद करणारे शेती तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगावे लागतील. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा कायदा ज्या माणसानं निर्माण केला, त्या स्त्री सुरक्षांसाठी त्यांचा अगोदरचा लाडका भाऊ आम्हाला लोकांना सांगावा लागेल. बालमजुरी आणि वेठबिगारीवरती बंदी घालणारे, बालमजुरीवरती कायदा निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगावे लागतील. इतकंच कशाला, सर्वसामान्य माणसानं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ज्या माणसाने आम्हाला तयार करून दिली, ती विचारसूत्री आम्हाला आमच्यामध्ये अगोदर आत्मसात करावी लागेल, तर आम्ही आमच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेऊ शकू. मला कल्पना आहे यानंतर
चांगला सेटअप या ठिकाणी लागतोय. ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम तुम्ही आवर्जून ऐका, कारण आपल्या 2 दिग्गजांची जयंती आपण जल्लोषात साजरी केलीच पाहिजे. पण जे पण काही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे तो विचार तुम्ही देखील समजून घ्यायला हवा. माझ्याकडे अजून मी 10 मिनिटं बोलतो, कारण शेवटी अगदीच खूप जास्त दिलं तर अजीर्ण होण्याची दाट शक्यता आहे. पोटात जेवढी जागा आहे तेवढं दिलं पाहिजे. मंडळी, जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला संघर्ष तसं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक संघर्ष ठेवतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. 14 मे 1657 शंभूराजेंचा जन्म झाला सईबाईंच्या पोटी आणि सईबाईंना बाळंतपणाची व्याधी लागली. आता ज्या स्त्रिया आहेत त्यांना हा विषय समजू शकेल. बाळंतपण म्हणजे स्त्रियांसाठी पुनर्जन्म आहे. तो त्रास, त्या यातना जाणे माता माऊलीच. सईबाईंना बाळंतपणाच्या व्याधी लागल्या आणि सईबाई अंथरुणाला खिळल्या. 1 वर्ष झाला. बघा, विचार करा, एक माणूस म्हणून एका माणसाला कोणकोणत्या भूमिका बजवाव्या लागतात आणि कुठे कुठे विचार ठेवावा लागतो. 1 वर्ष झाला सईबाईंची प्रकृती सुधारली नाही. 2रं वर्ष लागलं, 2रं वर्ष लागलं, पण तरी सुद्धा सईबाईंची प्रकृती सुधरत नव्हती. एकीकडे अफजल खान महाराष्ट्रावरती चालून आलाय. गर अर्ज कुनद सिपहर अल्लाह फजल फुजला अजहर मल की बजाय तस्बीह आवाज आयत की अफजल अफजल. या मुद्रेनं तो अफजल खान महाराष्ट्रात चालून आलाय. एकीकडे धर्मपत्नी आजारी आहे आणि एकीकडे हा तोच अफजल खान आहे ज्यानं माझ्या सख्या मोठ्या भावाला मारलंय. एक माणूस म्हणून किती किती विचार असतील माणसाच्या मनात. आणि अफजल खानाला येईपर्यंतचं नियोजन झालं, त्याला वाईपर्यंत आणून पोहोचवलं सुद्धा. 40,000चं सैन्य घेऊन आलेला अफजल खान, त्याच्या समोर आपण जायचं कसं? म्हणजे परिस्थितीला हतबल झालेल्या माणसांना, 12वीला 11वीला 10वीला कमी मार्क पडलेल्या मुलांना आणि करिअर होत नाही म्हणून नैराश्यतेच्या गर्दतेत अडकलेल्या माणसांना, तरुणांना एक प्रेरणेचा चांगला स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि कुटुंबाच्या दुःख क्लेशामध्ये अडकून मरणासन्न आत्महत्येच्या कडे वळणाऱ्या अनेक युवकांना एक मोठा आदर्श आहेत शिवाजी महाराज. शिवरायांच्या धर्मपत्नी अंतरुणाला खिळलेल्या आहेत. अफजल खान महाराष्ट्रात चालत आलाय आणि 5 सप्टेंबर 1659 सईबाईंचं निधन झालंय. किती तारखेला? 5 सप्टेंबर 1659. ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे 1 महिना आणि पुढचा अर्धे 10 दिवस. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला शिवाजी महाराजांनी संपवलं. मग असे तुम्ही गाणं वाजवलं. 10 नोव्हेंबर म्हणजे 1.25 महिन्यामध्ये अफजल खानाला भेटायला गेले शिवाजी महाराज. 5 सप्टेंबरचा काळा दिवस शिवाजी महाराजांना बोलावण्यात आलं. निरोप आला की महाराज तुम्हाला बोलवलंय सईबाईंनी. आणि शिवाजी महाराज सईबाईंच्या शय्यागृहेमध्ये गेले. सईबाई राणी साहेबांनी बोलवलं आणि शिवाजी महाराज त्या शय्यागृहेमध्ये गेल्यानंतर सईबाईंनी महाराजांना म्हणाल्या, या राजे बसा. आता इथे ना रमाई आणि सईबाई दोघींना कनेक्ट करा. सईबाई राणी साहेबांनी शिवाजीराजांना सांगावं, राजे भोसलेंचा बाप ओलांडून आम्ही तुमच्याकडे आलो. त्यानंतर कधी आम्ही तक्रार नाही केली की आम्हाला वेळ द्या म्हणून. पण आता आम्हाला तुमची वेळ हवी आहे राजे. तुमचा बहुमोल वेळ आम्हाला हवा आहे. राजे आम्ही तक्रार नाही केली की तुम्ही आम्हाला वेळ का देत नाही. आम्ही तुमच्या पत्नी असून आम्ही तुम्हाला कधी अडकवलं नाही की आम्हाला वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. पण राजे आज तरी नका ना आम्हाला लांब करू. राजेंना कळे ना सईबाई काय म्हणतायत. सईबाईंनी राजे शिवाजींचा हात हातात घेतला आणि घट्ट आवळला आणि सईबाई राणी साहेब म्हणतात, राजे आपल्या तरुण बाळाला सांभाळाल ना राजे. शिवाजी महाराजांना प्रश्न पडतोय, आपलं बाळ 2 वर्षाचं आहे. आणि सईबाई राणी साहेब म्हणतात की आपल्या तरुण बाळाला सांभाळाल ना राजे.
सईबाई राणीसाहेब म्हणतात, अहो राजे वेडे आहेत तुम्ही, अहो राजे वेडे आहेत तुम्ही, हे स्वराज्य आपलं बाळ नाही का, आपल्या बाळाला सांभाळल ना राजे. राजे म्हणतात, पण असं भलत असेल तर का बोलतेस राणीसाहेब. सईबाई राणीसाहेब म्हणतात, आतापर्यंत आम्ही तुमच्याकडे काही नाही मागितलं, सोन्याची गंठण नाही मागितली, नऊवारी साडी नाही मागितली, जरीचे कापड नाही मागितले, पण आम्ही एक गोष्ट मागतो तुमच्याकडे. राजे तुम्हाला कोणी बोललं, ओरडलं, रागवलं तर लपण्यासाठी तुमच्या आईचा पदर तुमच्याकडे असेल, पण माझ्या शंभूला ओरडू नका, रागवू नका, त्याच्या जवळ त्याच्या आईचा पदर नसेल राजे. शिवाजीराजेंनी सईबाईंचा हात घट्ट आवळला आणि शिवाजीराजे म्हणतात, असं भलत असेल तर बोलू नका राणीसाहेब. जेव्हा तुम्ही सप्तपदी घेतल्या तेव्हा तुम्ही म्हणालात तुमच्या सुखाची दुःखाची मी वाटेकरी होईन, आणि असा अर्ध्यावरती डाव मोडून जाऊ कशा शकता राणीसाहेब. आणि स्वराज्याच्या राजाच्या डोळ्यांमधून आसू ओघळली. सईबाईंच्या देहावर अभिषेक झाला आणि सईबाईनं डोळे मिटमिटतच उघडले आणि राणीसाहेब शिवाजीराजेंना म्हणतात, अहो राजे तुम्ही रडताय काय, जनता काय म्हणेल, लोक काय म्हणतील, रयतेचा राजा रडतो. राजे लोक काय म्हणतील, रयतेचा राजा रडतो का. राजे आपणास विस्मरण होते आहे, राजाला कौटुंबिक दुःखाचा अधिकार नसतो. राजे तुम्हीच म्हणतात ना राजे, राजे तुम्हीच म्हणता ना राजाला रडण्याचा अधिकार नसतो. राजे तुम्हीच म्हणता ना राजे. राजे लोक काय म्हणतील, शिवाजी राजा रडतो. सईबाईनं राजांना डोळ्यांनी सांगावं, राजे एकदा आम्हाला मिठीत घ्या ना राजे. आणि शिवबाराजेंनी सईबाईंना मिठीचं आलिंगन द्यावं आणि सईबाईंनी स्वराज्याला शिवाजी राजाला सोडून जावं कायमच या जगातून. इथे बसलेल्या सगळ्यांनी सांगा, एक माणूस ज्याची धर्मपत्नी 5 सप्टेंबरला वारते आणि 1.25 महिन्यात तो माणूस अफजल खानाला भेटायला जातोय. बरं, भेटायला जाताना मी जिवंत राहील याची शाश्वती नाही. आणि एक आई जिजाबाई जी आपल्या पोराचं मृत्यूपत्र लिहून घेते, तिला खात्री नाही माझा पोरगा अफजल खानाला भेटायला गेलाय, तो परत जिवंत येईल की नाही याची. ही माणसं जी मोठी होतात ना ती उगाच होत नाहीत, योग्य वेळेवर वाजली फटाके, उगाच नाही मोठी होत. त्यांच्या आजोबांची परंपरा, त्यांच्या वडिलांची परंपरा, त्यांची स्वतःची परंपरा, त्याग समर्पणाची भावना असावी लागते, तेव्हा ही माणसं मोठी होतात. असो, वेळेच्या मर्यादेमुळे आणि तुमचा सहनशीलतेचा अगदी फार अंत न पाहता जे काही बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून 2 चरित्राचं जे काही सार तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही माय मी लेकरू नका माझा राग धरू. आज या 2 व्यक्तिमत्वांच्या विचारांचे जे काही महत्वाचे पैलू तुमच्या पुढे ठेवता आले, ते बाबासाहेबांचे विचार, शिवरायांचे विचार म्हणून. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.